बोलून घेतलं म्हणलं. खंडेरायाचं जागरण हा नवीन खंडेरायाचं मंदिर झालं. बर देवाची प्राण प्रतिष्ठा केली. त्या निमित्त खंडेरायाचं जागरण ठेवण्यात आलंय महाराज. हा म्हणून 33 कोटी देवाला या घटास्थळी बोलून घेतलं. हा आता त्या गणरायाला या घटास्थळी बोलून घ्यायला पाहिजे. कसं घ्यायचं बरं. तेव्हा त्या जागरणाला शोभा येते. हा या म्हणल्या गजाला गणपती म्हणलं सुबापाती देवट्या भाऊच्या डोळ्यात पडू द्या माती. जात पोत लागून तुम्हाला त्या हाती. त्यांना बसायलाच बळच आणलाय. पोस्टा का आणलाय काय काय माहिती. इथं काही सोय नाही ना. म्हणून त्या देवट्याचे पासनाम झाल्याशिवाय जागरणला शोभा येत नाही आणि रात्र सुद्धा सोपा जात नाही. म्हणून देवट्याची मस्करी करायची नाही. अजिबात नाही. म्हणून त्या गणरायाची स्तुती व्हायला पाहिजे महाराज. कशी व्हायला पाहिजे. आधी गणाला रनियाला हॅलो हॅलो आधी गणाला रनियाला नाही तर रंग विषय सुना सुना. आधी गणाला रनियाला नाही तर रंग विषय सुना सुना. आधी गणाला रनियाला नाही तर रंग विषय सुना सुना. आधी गणाला रनियाला नाही तर रंग विषय सुना सुना.
हा अरे मुरळी कवाची बरोबर आहे, ते बघितलीच नाही. असं ना हा नियमाप्रमाणे गणनाची स्तुती झाली मला हा म्हणून बर आता कृष्ण भगवंताची गवळण व्हायला पाहिजे. आपल्या उतरली म्हणून मग पुढे जागरणाला सुरुवात. कृष्ण जन्मला कृष्ण जाती दिवासरी उतरली भूमीवरी फुटली गवळण पण झाली मुरळी पण झाली. श्री भरलाई गडा नको मारू कला श्री भरलाई गडा नको मारू कला
जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव अव सोबतीला भरत यात्रा सोबतीला भरत यात्रा गर्दी होती जेजुरी क्षेत्रा अव सोबतीला भरत यात्रा सोबतीला भरत यात्रा गर्दी होती जेजुरी क्षेत्रा तिथं आनंदाने राव पाहू चला जेजुरीचा देवा तिथं आनंदाने राव पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा अव भंडाऱ्याची मर भेट भंडाऱ्याची मर भेट तिथून रस्ता गणावरी भेट भंडाऱ्याची मर भेट भंडाऱ्याची मर भेट तिथून रस्ता गणावरी भेट सुख संसारी मागाव अव पाहू चला जेजुरीचा देवा सुख संसारी मागाव पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव अव पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव अव पाहू चला जेजुरीचा देवा जाऊ पाहू चला जेजुरीचा देवा मनी धरवलिया भाव जाऊ चला जेजुरीचा देवा म्हणून नियमाप्रमाणे खंडेराने अवतार धारण केले महाराज अवतार धारण केले दैत्य मारण्यासाठी वया भक्ताला खंडेराला विनंती केली कशी नाही कशी खंडेरायाने चंपा षष्टीला अवतार धरले तो अवतार कोणाचा तो अवतार धरला कशासाठी नाही कशासाठी खंडेरायाचा प्राणप्रतिष्ठा खंडेरायाचा उत्सव खंडेरायाच्या जागर चाललाय महाराज कसं चाललंय बर शंकराला धरिला अवतार
शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव माझा मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार वेळूचा त्याला पदमा बनविला वेळूचा त्याला पदमा बनविला त्यामध्ये देवाला अवतार धरिला त्यामध्ये देवाने अवतार धरला त्यामध्ये देवाने अवतार धरला वेळूचा त्याला पदमा बनविला त्यामध्ये देवाला अवतार धरिला त्यामध्ये देवाने अवतार धरिला त्यामध्ये देवाने अवतार धरिला त्याला भस्माचा त्याला भंडार त्याला भस्माचा त्याला भंडार देवा माझा मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार नंदीचा त्याला वारू बनविला नंदीचा त्याला वारू बनविला वरती मल्हारा स्वार झाला वरती स्वार झाला वरती मल्हार स्वार झाला नंदीचा त्याला वारू बनविला वरती मल्हारा स्वार झाला वरती मल्हार स्वार झाला वरती स्वार झाला त्याला भक्ताचा त्याला उद्धार त्याला भक्ताचा त्याला उद्धार देव माझा मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाल्या मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार देव झाले मार्तंड मल्हार शंकरानं धरिला अवतार झाले मार्तंड मल्हार येजुरलिंगा पठारलिंगा रामी माळसा देवाच्या संग रामी माळसा देवाचा संग रामी माळसा देवाचा संग येजुरलिंगा पठारलिंगा रामी माळसा देवाच्या संग रामी माळसा देवाचा संग रामी माळसा देवाचा संग मनी मल्ल्या दैव जलधार मनी मल्ल्या
जायचे केले ठाण देव झाल्या मागला मला निघाला धरीला अवतार देव झाले मागला मला खंडेराचा अवतार धारण केलाय महाराज बर या पृथ्वी तलावर मलिमल्य दैत्य मातले होते ठार जगी लोकी झाला अत्याचार म्हणून घेतला देवाने अवतार खंडेराला शंकराने खंडेराचा अवतार धारण केलाय माळसाबाईचा अवतार कोणाचा त्या पार्वताबाईचा आहे पार्वता मातेचा अवतार त्या माळसाबाईचा आणि त्या जटामधली गंगा तिचा अवतार म्हणजे बाणाबाई असा त्या खंडेराला अवतार धारण करावा लागलाय महाराज माळसाबाईला जागा कुठे मिळाली नेवाशामध्ये आणि त्या बाणूबाईला जायचं सांगितलं कुठं बाणगंगाला जायचं सांगितलं हा चंदनपूरला म्हणून त्या खंडेरायाला अवतार धारण केलाय मलिमल्य दैत्य ठार केले आणि त्या मासाबाईचा शोधाला खंडेराय चालले सपनात आली कशी दिसते बालू जशी सपनात आली कशी दिसते बालू जशी गिरे मोळा खंडराव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव सबला डाली कशी सबला डाली कशी देवान कशी निघा भोळा खंडेराय माझं गाव माझं गाव गलजो दोरी माझं गाव माझं गाव गलजो दोरी माझं गाव माझं गाव सपनात आली कशी दिसते बालू जशी सपनात आली कशी दिसते बालू जशी गिरे मोळा खंडराव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आयोग्य गरी गावा पुरंदर तालुक्यात नाते केले पुणे जिल्ह्यामध्ये आयोग्य गरी गावा पुरंदर तालुक्यात नाते केले जगातून भक्त येती जगातून भक्त येती मनामध्ये गलजोरी माझं गाव माझं गाव गलजोरी माझं गाव माझं गाव गलजोरी माझं गाव माझं गाव दिसते बालू जशी दिसते बालू जशी अरे मोळा खंडराव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव गरजे जोरी माझे गाव माझे गाव मुले गाला मैयारा तिचा घेतला उतारा ही जगात बानू आहे चंद्र
सुंदरी मला लावला मारू तुझ्यासाठी सोडीला नित्य तुझ्यासाठी सोडला नव्हे मारू तुझ्यासाठी सोडला नव्हे तू स्वप्न सुंदरी मला लावला मारू तुझ्यासाठी सोडीला नित्य तुझ्यासाठी सोडला नव्हे तुझ्यासाठी सोडला नव्हे मालेगाव चंदनपुरी मालेगाव चंदनपुरी मांडणारा केवढ्याचे काढते काय माहिती आता बाहेर 500 रुपये दिले कुणाच्या नावाने लई नका वजन टाकू आता त्याला काय हा तेवढे बाबूच ठीक आहे ना शेजारी कोण असा तो मल्हार मारतन महाराज मल्हार मारतन खरखर खेळलेला मल्हार तलक फोडून घेतो टाव देतो म्हणले बद्दल अनुभव ऐकलं का बाजू दिवा हा दिवटा दाजीनी दिवटा दाजी 200 रुपये दिले कोणाच्या नावाने मल्हार मारतानाच्या नावाने त्याच्या तंबाबाच्या नावाने आपल्याला दिले घातमी मल्हार देव म्हणले सत्रातानी दिवट्याला गाणं म्हणायचं कसं नाही कसं नमी नाही त्या सुपा भरून बाजारी दिवट्या माझा बंधू त्याला याचं दिवट्या माझा बंधू त्याला असा म्हणले देव मल्हार मारतोय खंडेरायाला पुढल्या चरणात काय सांगितलंय महाराज काय सांगितलं बरं नवरदेवा खंडेराया आपल्या गेली अंगाला नवरदेवा खंडेराया आपल्या गेली अंगाला हिऱ्या मोत्याच्या मंडावया मोती बालूच्या भागाला 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 हिऱ्या मोत्या
दागिन्याने नटली छत्री सोन्याची सावली नटला कात सरिताची बालू हौसाला आली नटला कात सरशाची बालू हौसाला आली पहिला हदीचा दादा इका तुझ्याच्या भिंगाला पहिला हदीचा दादा इका तुझ्याच्या भिंगाला हिरा मोठ्याचा मंडवयाय मोठी बालूच्या वाघाला हिरा मोठ्या मंडवयाय मोठी बालूच्या वाघाला हिरा मोठ्या मंडवयाय मोठी बालूच्या भागाला लागली अंधारा लागली अंधारा तुला देवाच्या पगडीला झाल्या देवाच्या गोंधळीला देवाच्या पगडीला झाल्या देवाच्या गोंधळीला तुला देवाच्या पगडीला झाल्या देवाच्या गोंधळीला देवाच्या पगडीला झाल्या देवाच्या गोंधळीला जोल देशमी देवाला शरादरीचा कमलेला शरादरीचा कमलेला जोल देशमी देवाला शरादरीचा कमलेला माझा गोपी बिहारा मंदिराच्या बदलीला माझा गोपी बिहारा मंदिराच्या बदलीला हिरा मोठ्या मंडळाय मोठी बालूच्या भागाला हिरा मोठ्या मंडळाय मोठी बालूच्या भागाला हिरा मोठ्या मंडळाय मोठी बालूच्या भागाला लागली अंगाला लागली अंगाला खंडेराज पाच नाम झाले महाराज तसंच त्या अंबाबाईच्या घाटाची स्थापना केली अंबाबाईला घाटास्थळी बोलून घ्यायला पाहिजे म्हणून त्या अंबाबाईला या जागरणाला बोलून घ्यायचं कसं आणि नाही कसं सांगायला पाहिजे अंबाया गोंधळाला आवाज घुमू लागला अंबाया गोंधळाला आवाज घुमू लागला अंबाबाई ग तुझा समय वाजला अंबाबाई ग तुझा समय वाजला बोला
घाट यग गोंधळाला सोडून माझे घाट यग गोंधळाला सोडून माझे घाट यग गोंधळाला सोडून माझे लावला मंडपारी आहे ज्याला ठाक माट यग गोंधळाला सोडून माझे घाट यग गोंधळाला सोडून माझे घाट यग गोंधळाला सोडून माझे घाट आज लागल्या साई तुझा लागला लागल्या साई तुझा लागला अंबाबाई ग तुझा समय वाटला अंबाबाई ग तुझा समय वाटला आता एक गोंधळाला घुमू लागला आता एक गोंधळाला घुमू लागला अंबाबाई ग तुझा समय वाटला अंबाबाई ग माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान माझ्या माझ्या आहे भक्ती गवान माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान माझ्या घरी जावा माझ्या तुझ्या गणावान आज लागल्या साई तुझा लागला लागल्या साई तुझा लागला अंबाबाई ग तुझा समय वाटला अंबाबाई ग तुझा समय वाटला
करो मालूचा चालला करो मल्हारवाडी मोठ्यान गार मारो मल्हारवाडी मोठ्यान गार मारो दौलतवाडी मोठ्यान गार मारो वारे मोठ्यान गार मारो वारे मोठ्यान गार मारो मल्हारवाडी मोठ्यान गार मारो दौलतवाडी मोठ्यान गार मारो कविदासाचा निश्चय त्यांचा चरणावर जावे स्मरो रामाच्या चरणावर जावे स्मरो रामानुच्या चरणावर जावे स्मरो कविदासाचा निश्चय त्यांचा चरणावर जावे स्मरो देवाच्या चरणावर जावे स्मरो रामानुच्या चरणावर जावे स्मरो रामानुच्या चरणावर जावे स्मरो मालूच्या चरणावर जावे स्मरो मल्हारवाडी मोठ्यान गार मारो तालवाडी मोठ्यान गार मारो संगतवाडी मोठ्यान गार मारो तालवाडी मोठ्यान गार मारो दयाळवाडी मोठ्यान गार मारो जगतवाडी मोठ्यान गार मारो गेल्या 3 दिवसापूर्वी आपल्या गावामध्ये आदरणीय स्वर्गीय सोपानरावजी पालवे हवालदार साहेब यांचं निधन झालं. मी उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. उत्तम नेतृत्व होतं, चांगले मार्गदर्शक होते. अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्यांच्या शिकवण्याच्या जोरावर आपण खऱ्या अर्थानं प्रगतीकडे आहोत. त्यांना मी वंदन करतो. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. याच गावामधील स्वर्गीय दगडूजी डंबाळे महाराज यांनी गेल्या जवळपास 150 ते 200 वर्षापूर्वी की गावातील प्रत्येक व्यक्तीला जागरण गोंधळ करण्यासाठी कुठंतरी एक देवस्थान असावं म्हणून 150 ते 200 वर्षापूर्वी दगडूजी डमाळे त्यानंतर नाथूजी डमाळे यांनी या ठिकाणी एक पाऊतका छोटस मंदिर त्या ठिकाणी केलं. आणि खरंच जीवनामध्ये माणसाला आणि देवाला सुद्धा तप करावे लागतात. ज्यावेळेस त्यांनी ते मंदिर केलं तर छोटासा वाटा त्यांनी त्या ठिकाणी बांधला. त्यावेळेस तो खूप मोठा होता. काळ बदलत गेला, परंतु 150 वर्ष महाराज त्या देवानी ऊन वारा पाऊस त्या पाऊतकेच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सोसला. त्यानंतर नाथूबाबांच्या माध्यमातून छोटस त्या ठिकाणी मंदिर करण्यात आलं. म्हणजे 150 वर्ष तप केल्यानंतर देवाला त्या ठिकाणी 25 वर्षानं थोडासा आडूसा मिळाला. आणि आज जवळपास 200 वर्षानंतर खऱ्या अर्थानं देवाला आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण ज्याला निवारा म्हणू शकतो किंवा ते देवाने जे तप केलं त्या तपाचं फलित खऱ्या अर्थानं त्या मूर्तीला आणि त्या देवाला त्या ठिकाणी झालंय. आणि त्याचं फलित आपल्यासारख्या कोलार गावातल्या सर्वांना या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. 200 वर्षाच्या इतिहासानंतर इतकं सुंदर मंदिर या ठिकाणी झालं. गेल्या जून महिन्यामध्ये आपण या ठिकाणी श्री गणेश केला. गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. आपण त्या ठिकाणी नारळ फोडून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. 1 वर्षाच्या आतमध्ये भव्य दिव्य असं आपण सर्वांच्या समोर ते मंदिर अतिशय प्रामाणिकपणे त्या मंदिराचं काम झालंय. मूर्तीही सुंदर त्या ठिकाणी बसवली. कालपासनं एक सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी केलाय. सकाळी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम देखील खूप चांगला या ठिकाणी झालाय. आणि आता आपण या ठिकाणी वाघोबांच्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी देवाला पूर्णतः या ठिकाणी साकडं घातलंय. सकाळी 3 ब्राह्मणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्व विधी पूजा सर्व झाल्यात.
आणि या गोड कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी हजेरी लावली असं या आपल्या भागाचं भूषण, वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण मचे महाराज यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो की महाराजांच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रत्येक घरातला तरुण चांगला राहावा, घर चांगलं राहावं, तरुण व्यसनमुक्त राहावा आणि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्रभर ते प्रवचन कीर्तन करतात. आणि ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी त्यांना मी विनंती केली की महाराज, हा कार्यक्रम जरी गावचं जागरण गोंधळ असेल तरी या कार्यक्रमाला आपली हजेरी असावी, आपले आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळावेत म्हणून महाराज या ठिकाणी आलेत. मी समस्त आमच्या सर्व मंडळीला विनंती करतो की या ठिकाणी महाराजांचा सर्वांनी मिळून सन्मान करावा. मूर्ती आपल्याला भेट दिलेली आहे. असेच आपल्या गावचे सुपुत्र सुयोग भगवान गर्जे दिनकर गुरुजींचे नातू आहेत. यांनी या मूर्तीसाठी सहयोग दिलेला आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी सन्मानासाठी पुढे यायचंय. ते नसतील तर गुरुजी तुम्ही या पुढं. त्यानंतर मूर्तीसाठी ॲडव्होकेट संदीपरावजी जावळे महाराजांच्या हस्ते सन्मान आहे. या लवकर लवकर पुढे, महाराज सत्कार करतील. यानंतर ॲडव्होकेट संदीप ज्ञानदेव जावळे यांनी या मूर्तीसाठी सहभाग दिलेला आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. लवलं विनंती आहे की आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. दोन खूप सुंदर बाकडे या ठिकाणी दिलेत. आलेले भक्त त्या ठिकाणी बसतील आणि नक्कीच त्यांना त्या ठिकाणी लाभ होईल. त्यानंतर खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आपण ज्याला म्हणतो, अन्नदानाचं काम प्राध्यापक सुरेश अशोक जावळे सर यांनी या ठिकाणी दिलेला आहे. अमोल भारुशेठ पालवे यांना विनंती, आपण सन्मानासाठी यायचंय. त्यांनी सांगितलं की फ्लाईट फिटिंगचा जो चार्ज आहे तो मला नको, तरी देखील त्यांना आपण 2100 रुपये देऊन त्यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. कारण 10 चक्कर मारणं आणि वेळोवेळी येऊन आपलं काम सोडून एवढं मन मोठं ठेवलं, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी गावच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजायच्यात. त्याचप्रमाणे मंदिराचं काम चालू असताना वेळोवेळी पाणी मारावं लागतं आणि पाण्याला मारायचं म्हटलं तर एक माणूस ठेवावा लागतो आणि मग त्या ठिकाणी त्यांना पैसे द्यावे लागतात. तर हे सुंदर असं काम न 1 रुपया कुठलाही न घेता अमोल बंशी जावळे यांनी खूप या ठिकाणी कष्ट आणि मेहनत केलेली आहे. तर मी अमोलला विनंती करतो आपण सन्मानासाठी पुढे यायचंय. त्याचबरोबर नितीन भगवान जावळे, लहू संजय जावळे आणि बाबासाहेब लक्ष्मण डमाळे या चारही तरुणांनी या ठिकाणी मंदिराला पाण्याचं वेळोवेळी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या चौघांना विनंती आपण पुढे या. आपला या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. आपण सन्मान घेतला पाहिजे. आपण जे चांगलं काम करतात त्याचा सन्मान नक्की त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे. चौघांना विनंती आपण सन्मानासाठी पुढे या. परंतु खरे सत्कार मूर्ती कोण आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. काही कारणास्तव पालवे साहेब गेल्यामुळं, सुतक पडल्यामुळं ते जरी तिथं सक्रिय दिसत नसले, परंतु मंदिरामध्ये, मंदिर बनवण्यामध्ये जो सिंहाचा वाटा आहे हे आपले शिवाजी राजे आहेत. खरा सन्मानाचे मानकरी ते आहेत. मंदिराचा कायापालट केलाय त्यांनी. ओट्यापासून सुरुवात झाली. ज्यांनी जमीन दिली त्यांचे तर निश्चितच आभार मानले पाहिजेत. परंतु 1 वर्षाच्या आत मंदिर बनवणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्यांनी जे कष्ट घेतलेत ते रोज प्रत्येकाला, एका एका व्यक्तीला वर्गणीसाठी 10 फोन, 20 मेसेज जात होते. हे मी अक्षरशः पाहत होतो. त्यामुळं कदाचित गावातील नागरिक काही नाराजही झाले असतील. काही ग्रुपमध्ये लेफ्टही होत होते. वर्गणी करता जर हे टोकाचं पाऊल नसतं उचललं तर कदाचित आज आपल्याला ह्या भूमीवरती खंडेरायाचं मंदिर, असं भव्य आणि दिव्य असं मंदिर उभं राहिलेलं नसतं. हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. त्यामुळं खऱ्या अर्थाने या मंदिरामध्ये, गावातील मंदिर तर करण्यामध्ये तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे, परंतु इथं हे जे मंदिर उभं राहिलंय, पुढील जवळजवळ काय 10-5 पिढ्या जातील असं भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्याकरता शिवाजी राजे पालवे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मी महाराजाला विनंती करतो की महाराज यांनी मंदिर उभारणीसाठी खूप सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि यांनी
अनेक मंदिरं उभी करण्याचा विडा उचललेला आहे. त्यामुळं राजेंचा सत्कार महाराजांनी करावा अशी मी महाराजांना विनंती करतो. प्रथम मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरिः. आपल्या या पुण्यभूमी श्री क्षेत्र कोलारमध्ये माता भगवतीच्या कोलोबाईंच्या छत्रछायेमध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये अनेकविध मंदिरं झाले. सगळ्यांचं श्रद्धास्थान भगवती कोलोबाईंचं तर त्या ठिकाणी वर मंदिरही आहे, भव्य सभामंडप आहे आणि विविध विकासाचे कामं त्या ठिकाणी सुरूच आहे. पण आपलं सर्वांचं कुलदैवत संप्रदायाच्या दृष्टीनं पांडुरंग परमात्मा विठ्ठल कोळीचे दैवत त्या पंढरीश पांडुरंगरायाचं मंदिरही गावामध्ये सुंदर सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व संयोजकांनी, तुम्हाला माहिती आहे, तेही मंदिर छान झालं. गेल्या वर्षी मला वाटतं हनुमंतरायाचं मंदिर ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा वैराग्यमूर्ती संत वामन भाऊ महाराज, वेदांताचार्य नारायण महाराज, संत महात्म्यांचं आणि हनुमंतरायाचं मंदिरही भव्य दिव्य झालं. आता राहिलं होतं खंडेरायाचं मंदिर. ते आपण सर्वांनी मनावर घेतलं आणि नियोजक कोणीतरी लागतो असं, आणि ते नियोजक माणसं दुर्लभ आहेत. योजकच तत्र दुर्लभ. नियोजन करणारी, त्या कामाचं एक संकलन करणारी माणसं दुर्लभ असतात. आणि म्हणून मेजरनी पुढाकार घेतला. कोणी जमीन दिली, कोणी विटा दिल्या, कोणी खडी दिली, कोणी सिमेंट दिलं, काय काय दिलं ते सर्व मेजरनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आणि छान असं मंदिर जिथं सांगितलं 150-200 वर्षापूर्वी आपल्याच पूर्वजांनी खंडेरायाच्या पादुका स्थापन केल्या होत्या. तदनंतर कोणीतरी छोटस त्यावर सावलीचं छत्र उभारण्याचं कार्य केलं. पण आता आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून असं मंदिर खंडेरायाचं मला वाटतं आपल्या परिसरात कुठंच नाही. इतकं सुंदर मंदिर आम्हालाही बघण्याचा सौभाग्य मेजरमुळे लाभलं. तसं मी पाठीमागे इथे प्रवचनाला आलो होतो आणि तेव्हा जाता जाता ते मंदिराचं काम सुरू आहे असं मला सांगितलं होतं, ते बघितलं होतं. पण आज योगायोगानं प्राणप्रतिष्ठेच्या आणि निमित्तानं आम्हालाही भगवान श्री खंडेरायाचं दर्शन आणि इथे जो सुंदर गाव जागरणाचा कार्यक्रम, ते वाघोबा म्हस्के आणि त्यांचे सर्व सहकारी, ते आम्हालाही ऐकण्याचा योग प्राप्त झाला. तर आम्ही नेहमी व्यस्त असल्यामुळे असं जागरण ऐकण्याचा काही कधी योग आला नाही. तर त्यांनाही सगळ्याला धन्यवाद. तर मेजरनी आणि आपण सर्वांनी मिळून, खरं तर ही देश सेवा करणारी माणसं ही शिस्तप्रिय आहेत. आपलं रिटायरच्या नंतर उगा इकडे तिकडे चकाट्या मारीत फिरण्यापेक्षा त्यांनी बरेच काही व्रत हाती घेतलेत. पहिलं जसं आपण बऱ्याचदा ऐकतो सर्पमित्र वगैरे, तर मला वाटतं आमचे शिवाजीराजे पालवे कुठं गेले, ते वृक्षमित्र आहेत बर का, ते वृक्षमित्र आहेत. त्यांनी मला वाटतं आतापर्यंत किती वडाची झाडं लावले, तर 8,000 वडाची झाडं लावलेत. आता ते दुर्दैव आपलं आहे, लावलेले सगळे झाडं आपण जतन करू शकत नाहीत, केले नाहीत. त्यांच्या 8,000 झाडाचं काय घेऊन बसले. शासनानं 33 कोटी झाडं लावले होते. तर लोक काही त्याला जपत नाहीत, आपल्याला काही लक्षात गोष्ट नाही. पण मागच्या कोरोनामध्ये ऑक्सिजन वाचून माणसं मेलेत, ऑक्सिजन कमी पडला. आणि जास्त ऑक्सिजन देणारी झाडं वडाची, पिंपळाची, 8,000 वडाचे झाडं त्यांनी भगवानगड असेल, तारकेश्वर गड असेल, आपलं हरेश्वर असेल, पंचक्रोशी असेल, फार मोठमोठाले झाडं, मोठ्या किमतीचे झाडं. तर निदान मला वाटतं 8,000तले 1,000 जरी झाडं आले तर भविष्य काही आगळं वेगळं असेल. असे वृक्षमित्र रिटायर नंतर एक समाजसेवा
ठिकाणी गावाची सेवा, परिसराची सेवा आणि करण्यामध्ये त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य खर्च करण्याचा मनोदय केलाय. आणि आपल्यालाही या ठिकाणी एकत्र घेऊन इतकं सुंदर मंदिर, आपण बंगला सुंदर बांधतो पण बहुतेक मंदिराची दैना असते, है की नाही. आपलं घर चांगलं असतं पण मंदिरं बहुतेक दुर्लक्षित असतात, है की नाही. पण गावातली ही मंदिरं खूप छान केलेत आणि इथले मंदिर आम्ही आलो की आम्ही भारावूनच गेलो. एकदम सुंदर अशा प्रकारचं मंदिर त्यांनी निर्माण केलं. इथंच आहे लक्ष असं नाही, आमच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आम्हालाही पाठीमागं 35 वडाचे मोठाले झाडं दिली. तर आमच्याकडे पाण्याची कमतरता काही आहेत, आमच्याकडे सगळे राहिले नाही. मग पाण्याची कमतरता मेजरच्या लक्षात आली. मग आता पाणी आमच्या हरेश्वरला पाणी उपलब्ध करून देण्याकरता त्यांनी जोर धरलाय, बरं का. असं सगळ्यांकडे लक्ष त्यांचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान खंडेरायाच्या मंदिराचं सुंदर उभारणी, मूर्ती, एक आकर्षक मूर्ती. आणि आता वाघोबांनी खूप छान जागरण केलं. आमच्या नाथ महाराजांनी सुद्धा त्यांनी आता गायलंय, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगारा वारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी. संतांनी सुद्धा वारी, पण ती वेगळ्या अंगानं. आता इथं बुधली आहे, दिवटी आहे, तर कोणती बुधली? बोध बुधली ज्ञान दिवटा, उजळा महाद्वारी. बोध, आपल्याला संतांचा बोध झाला पाहिजे, बरं का, ही बुधली. आणि दिवटी कोणती? तर ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित झाला पाहिजे. आणि ज्ञानाचा दिवा लावा घरोघरी. ते व्यावहारिक ज्ञान नव्हे तर आध्यात्मिक ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालं पाहिजे. मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मग आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा दिवा जर प्रज्वलित झाला, हा तर दिवा असेलच, पण ज्ञानाचा दिवा जर प्रज्वलित झाला तर आपल्या जीवनामध्ये नुसती नोव्हेंबर मधली दिवाळी राहणार नाही, तर अखंड दिवाळी आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुढे धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी, म्हणजे भगवान नक्की कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सावध व्हा आणि भजनाला लागा, देव आपला रक्षक करून घ्या, अशा स्वरूपाचा आपल्या जीवनातला अहंकार जावा. अहम वाघा सोहम वाघा, मी परमात्म्याचाच अंश आहे, मी परमात्माच आहे, असं जागरण आपल्या हृदयामध्ये नित्य झालं पाहिजे. असं जागरण एक दिवस नको, हे नित्य जागृती झाली पाहिजे. तेही जाग करण्याचं काम करतात. आमचंही तेच काम आहे. आपण सगळेजण जागे व्हा आणि भजन करा, आणि भजन करून मानवी जीवनाचं सोनं करून घ्या, अशा स्वरूपाचा एक भाव आपल्या समोर ठेवतो. मेजरनी मला वाटतं मला खूप समाधान वाटलं आज या आपल्या कार्यक्रमात सम्मिलित करून घेतलं, येण्याचा एक क्षण आम्हाला उपलब्ध करून दिला. नाहीतर आम्ही आपलं काही तसं कुठं फिरत नाही, आम्ही आपलं चिंतन भजन वाचन करत असतो. पण मेजरनी वेळोवेळी संपर्क केला, या म्हटले, त्यामुळं आलो. खूप छान. समाजाकरता वेळ देणारी माणसं कमी आहेत, स्वतः करता माणसं भरपूर वेळ देतात. सामाजिक कामं करणं तसं सोपं राहिलं नाही, की नाही. चांगल्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या कामाला अडचणी असतातच, की नाही. पण या सगळ्या अडचणी झुगारून त्याच्यावर मात करून सगळ्याला एकत्र करून सगळ्याला देणगी मागायची, म्हणजे सगळ्याची की नाही मन धरायची. आणि असं हे किचकट काम गरज नसताना मेजरने हाती घेतलं आणि आपल्या सर्वांच्याकडून आणि त्यांनी सहभागी होऊन छान आकर्षक मंदिर या ठिकाणी केलं. येणाऱ्या पिढ्या नक्कीच आपल्याला, आता जेजुरीला तर जावंच लागतं, पण इथं आल्यानंतर आपल्या गावामध्ये ते दैवत असावं. आणि म्हणून सगळी मंदिर आता सुंदर केलीत. गावामध्ये मंदिर पाहिजे, दवाखाना पाहिजे, तसंच ज्ञानाचं मंदिर म्हणजे शाळा सुंदर पाहिजेत, हे की नाही. गावाला रस्ते चांगले पाहिजेत, हे गावाच्या गरजा आहेत. आणि त्यातली ही गरज ओळखून सगळी मंदिरं चांगली केलीत, एकीने झाडं पाहिजेत, एकीने पर्यावरण व्यवस्थित राहिलं पाहिजे. असं सगळीकडे प्रकाश त्यांनी टाकण्याचं काम केलेलं आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. आम्हालाही या क्षणाचं साक्षीदार आपण करून घेतलं. सगळ्याला धन्यवाद देतो. आणि वेळ झालेला आहे. मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या माझ्याकडून
असंच खंडेरायाचं काय, पांडुरंगाचं काय, भगवान शिवजीचं काय, भजन चिंतन घडावं. सगळी माणसं ही भजनशीलच आहेत, फक्त भजनाची माध्यमं वेगवेगळी आहेत. आता आम्ही इकडे टाळ मृदंगाच्या माध्यमातून भजन करतो, हे यांच्या साहित्यातून ते भजनच आहे ना. ज्ञानोबाराय म्हटले, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. सगळ्यालाच भजन आवडते, फक्त वेगवेगळं भजन आहे. तर ते सगळ्यांचं भजन पांडुरंगाकडेच जाणार आहे. एकाने सगळाच पांडुरंग परमात्मा, देव काय, देवी काय, खंडेराय काय, सगळा पांडुरंग झालाय. भगवान शिव बनलेला आहे, फक्त वेगवेगळे अवतार आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनीच खंडेरायाची काय, पांडुरंगाची काय, भगवान शिवजीची काय सेवा, भजन चिंतन करून मानवी जीवनाचं सोनं करावं, एवढा सद्भाव ठेवतो. आणि मला बोलवलं 2 शब्द बोलण्याकरता, आपण संधी उपलब्ध करून दिली. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण. राजा राम दृष्टी राजा राम दृष्टी हातामध्ये घ्या भंगार मल्हारी सर्व सुख दक्ष हरी नामाचा यती जनार्दन भक्त साठी नारायण भगत होता शिवाजी पिंडरा प्रसन्न
भगवान बाबा की जय, वामन महाराज की जय।